आता सुरुवातीला आपण 3 अंकी संख्येपासून सुरुवात करायची. 302 मध्ये तुम्हाला अशी एक चौकट देणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 चिन्हाचा मुख्यतः उपयोग करायचा असतो. कोणते 3 चिन्ह? असं एक चिन्ह असणार, असं एक असणार आणि एक बरोबरचं चिन्ह असणार. आणि तुम्हाला एक मोगाचे बिना कामाचे एक चिन्ह देणार, ते असं असणार. पर्यायामध्ये असं असणार किंवा असं असणार. पण ह्या 2 चिन्ह ते कधी पण चुकत असणार. त्याचा लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये काहीच उपयोग नसतो. कोणत्या चिन्हाचा? ह्या 2 चिन्हाचा. हे असले की ते ऑप्शन कधीच त्याला टिक नाही करायचं. आपल्याला खरा उपयोग करायची ह्या 3 चिन्हाचा. पहिलं चिन्ह, दुसरं चिन्ह आणि तिसरं चिन्ह. पहिलं चिन्ह कशाचं आहे? पहिलं चिन्ह आहे की सुरुवातीला दिलेली जी संख्या आहे पहिली संख्या मोठी. दुसरं चिन्ह कशाचं आहे? दुसरी संख्या मोठी आहे. हे तोंड, याला एक तोंड आहे का? हे जिकडं मोठी बाजू आहे का नाही? मोठी एवढा आकार आहे का नाही? जिकडं मोठा आकार असेल तिकडची संख्या मोठी असली पाहिजे. आपल्याला जर मोठी संख्या विचारली तर या चिन्हाचं तोंड मोठ्या संख्येकडे करायचं. कोणतं तोंड? या साईडचं. आणि छोट्या संख्येकडं या साईडचं. येईन का सगळ्यांच्या लक्षात? तू त्याच्यावर हातावर नको लिहित बसू. राहीन का लक्षात? आता ही 302 संख्या आहे आणि दुसरी आहे 504. कोणतं चिन्ह वापरू? याला म्हणायचं चिन्ह नंबर 1, याला म्हणायचं चिन्ह नंबर 2 आणि हे चिन्ह नंबर 3. चिन्ह नंबर 2 वापरावं लागणार. कशामुळं? कारण 504 मोठं आहे, मोठं तोंड 504 कडे करायचं आहे का नाही? दुसरी संख्या असली, तुम्हाला जर समजा तसे प्रश्न आणखी विचारले नसतील, पण जर विचारला भविष्यात 9 ही एक संख्या दिली, मध्ये तुम्हाला जर चौकट दिली आणि इथं जर असा असला IX, तर आता कोणतं चिन्ह वापरणार आपण? बरोबरचं. कारण हा पण रोमन अंकामधला 9 आहे, त्यामुळं बरोबरचं चिन्ह वापरायचं. हे लक्षात? तुम्हाला लयच आणखी हार्ड क्वेश्चन काढला याच्यामध्ये तर काय काढू शकतात? एकीकडे रोमन अंक देऊ शकतात. काय देऊ शकतात? एकीकडे रोमन अंक आणि एकीकडे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये संख्या दिली असणार. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह माहितीत ना? इंग्लिश मधल्या संख्या चिन्हाला म्हणायचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि मराठी मधल्या संख्या चिन्हांना म्हणायचं देवनागरी संख्या चिन्ह. आणि तिसरा प्रकार आहे रोमन संख्या चिन्ह. असं जर विचारलं तर त्याला बिलकुल घाबरायचं नाही. पाहायचं हा किती आहे आणि रोमन अंकातला किती आहे, त्याच्यानुसार चिन्हाचा उपयोग करायचा. राहीन का लक्षात एवढं? पडकं कुठे? नाही लिहून घ्यायची नाही गरज. टेबल पुसायला आहे का? नाही, हे प्रत्येक पर्यायात पाठीमागं पुढे देणार, असंच नाही देणार तुम्हाला. कधी कधी काय करणार? 1 नंबरला हे चिन्ह देणार, 2 नंबरला बरोबर देणार. त्याच्यामुळे जसं असेल त्याच्यानुसार हे नाही लिहून घ्यायचं. त्याचा अर्थ कळलाय का तुम्हाला सगळ्यांना? कुणी आहे का एखाद्याला नाही कळला? लगेच सांगा, म्हणजे समजावून सांगायला. आता त्याच्यातला आपण डायरेक्ट पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 1. किती मधला? प्रश्न क्रमांक 1 लिहून घ्यायचा सगळ्यांनी. ए मधला प्रश्न क्रमांक 1. 2143, 2413, 2134, किंवा आणि चौथी संख्या किती आहे? 2314. यापैकी लहानात लहान संख्या कोणती? प्रश्न आपला विचारलाय यापैकी लहानात लहान संख्या कोणती? आता या प्रश्नाला खाली काही लिहिण्याची गरज आहे का? आणि पुढं प्रश्नचिन्ह. असे प्रश्न सोडवताना सगळ्यात सुरुवातीला काय करायचं? आधी मोजायचं की प्रत्येक संख्येमध्ये अंक किती येतं. काय मोजायचं? प्रत्येक संख्येमध्ये अंक किती आहेत. समजा उदाहरण 2 संख्या दिल्या, 2 0 0 0 0 0 0 आणि 2 शेवटी लिहिला का नाही? दुसरी संख्या लिहिली
2 0 0 0 0 0 आणि इथं 3 लिहिला. कोणती संख्या मोठी आहे? खालची. चुकलात का नाही? चुकायचं कारण काय आहे? तुम्ही त्या संख्येमध्ये अंक किती आहेत तेच पाहिलं नाही. ही वरची संख्या पाहिली, किती अंक झाले त्याच्यामध्ये? वरच्या संख्येमध्ये अंक किती येतात? 3 आणि 2 5, 7 आणि 1 8 अंक आहेत का नाही? 8 अंक. गडबडीत असे उदाहरणं चुकू शकतात. आणि दुसरी मध्ये 7 अंक आहेत का? तुम्ही म्हणलात का नाही खालची मोठी आहे कशामुळे? शेवटी मी मोठा अंक दिला आणि बाकीचा 2 सुरुवातीचा सेम ठेवला. तुम्ही ते मोजून बघायचं असतं. सगळ्यात सुरुवातीला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या इकडे बघायचं रे, इकडे बघायचं. सगळ्यात सुरुवातीला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती हे विचारलेला प्रश्न असला तर पहिलं काम काय करायचं? अंक मोजून घ्यायचे. त्या संख्येमध्ये अंक किती आहेत? ज्या संख्येमध्ये जास्त अंक ती संख्या मोठीच असणार आहे का नाही? ज्याच्यात कमी अंक ती संख्या छोटी. त्याच्यामुळे ही संख्या झाली आपली मोठी. झाली का नाही? फसलात का नाही इथंच? आता इथून पुढे कधीच फसायचं नाही. सगळ्यात सुरुवातीला काय काम करायचं? काय करायचं? संख्येमधले अंक मोजायचे. ज्याच्यामध्ये जास्त अंक ती संख्या मोठी. राहील काही लक्षात? आता आपल्या मूळ प्रश्नाकडे यायचं. आता आपण याच्यामध्ये उलट करीत जायचं. कसं करायचं? उलट काय करायचं? आपण संख्या मोजताना कधी पण काय करतो? एकक, दशक, शतक, हजार अशा मोजतो का नाही? आपण इकडे करताना सगळ्यात सुरुवातीला कोणत्या साईडची संख्या पाहिजे? सुरुवातीची. सुरुवातीच्या सगळ्यांच्या सेम आहेत का नाही? सुरुवातीच्या संख्या सगळ्याच्या सेम आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरची पाहायचं. 2 नंबर इथं 1 आहे का नाही? इथं 4 आहे. 1 4 पुन्हा इथं 1 आणि 3. कोणते छोटा झाला त्याच्यामध्ये? 1 छोटा झाला का नाही? 1 छोटा हो नाही म्हणायचं. 1 छोटा 1 इथं आणि इथे आहे का नाही? 2 जागेवर. या संख्येमध्ये आणि या संख्येमध्ये मोठाले अंक आहेत 2 नंबरला. याच्यामध्ये 1 आणि 1 आहे का नाही? बरोबर. त्या 2 संख्येचा विचार करायचा, तिथं सोडून द्यायचा. त्याच्यानंतर पुढच्या अंकाकडे जायचं. 4 आणि 3. 4 आणि 3 मध्ये कोण मोठा आहे? 3 मोठा आहे का नाही? 3 मोठा आहे आणि 4 कसं काय? तसं कसं होईल? 4 मोठा आहे म्हणल्यावर ही संख्या काय झाली? मोठी झाली. त्याच्यापेक्षा छोटी कोणती झाली? जी 3 आहे. 2134 ही संख्या झाली का नाही? लहानात लहान. आता याच्यातच जर मोठ्यात मोठी विचारली तर आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला 2 नंबरचा अंक, कारण 1 नंबरचा अंक सारखाच आहे. 2 नंबरचा अंक पाहायचा कोणात मोठा आहे? इथं 4 आहे, इथं 4 आहे. या 2 संख्यांचा पुन्हा मोठ्यात मोठी विचारल्यावर संबंध संपला. आहे का नाही? 4 4 इथं 1 आहे. सॉरी 4 4 नाहीच ना, फक्त हीच झाली मोठी. 2 नंबरला सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 4 आहे आणि तो या संख्येमध्ये आहे का नाही? त्यामुळे ती झाली मोठी. असं पटकन पाहिलं की संख्या लक्षात आली पाहिजे. राहील केवढं लक्षात? छोट्यात छोटी संख्या कोणती आली आपली? 2134 ही झाली आपली लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी झाली 2413. आता मी काय सांगितलं? सगळ्यात सुरुवातीला पहिला अंक बघायचा. कोणता? पहिला अंक दोन्हीचा सेम आहे 9 आहे का नाही? 2 नंबरचा अंक बघायचा. नंतर 2 नंबरच्या अंकात कोणाचा मोठा आहे? पहिलाच, कारण इथे 0 आणि इथे 1. 0पेक्षा 1 आहे मोठा, म्हणून ही संख्या झाली मोठी. झाली का ही मोठी? मग कोणतं चिन्ह आलं? 3 नंबर म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे का नाही? 4 नंबरचा पर्याय काय आहे? असाच आहे का? वर आहे जसा असेल तसा. घ्या लिहून पटकन. हा, तो थोडा वेगळा प्रश्न आहे. 5 श चौकट 75 द आहे का? 75 द आणि आपला चौकटीत योग्य पर्याय भरायचा आहे. काय भरायचा आहे चौकटीत? योग्य पर्याय भरायचा आहे. पर्याय काय दिले तर? 1 नंबर, 2 नंबर लिहून घ्यायचं पटपट आणि 3 नंबर बरोबर आणि 4 नंबर फी. दिलाय का? इकडे बघा सगळ्यांनी. बघा आता 1 मिनिट. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. वेगळा प्रश्न आहे असा जर विचारला तर.
याच्यामध्ये 5 शय, श म्हणजे श म्हणजे शतक आणि द म्हणजे दशक। आता याच्यामध्ये शतक आहे 5, काय शतक, म्हणजे त्या किती होणार त्याची किंमत 500 झाली का? आणि 75 द आहे, मग याची किंमत किती होईल? 75 हा दशकामध्ये आहे, त्यांच्या मनाने 75 दशकामध्ये आहे, म्हणजे 75च्या पुढे असणार एक एकक आहे का नाही? 750। मग आता त्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती झाली? 750, त्याच्यामुळं 75 द मोठा आहे, कोणतं चिन्ह येईल? 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे का नाही? असे प्रश्न तुम्हाला फसवण्यासाठी असतात। इथे द दिले, मग तुम्हाला काय वाटणार? एकक दशक, 2 अंक ऑलरेडी पूर्ण येतं, पण पूर्ण 75च दशक मध्ये तिथं काय 75 दशक मध्ये राहील का लक्षात? समजलंय का पाठीमाग? 100%। आता तुम्ही सांगायचं पाठीमागच्यांनी 20 श मध्ये चौकट आणि 15 किंवा 2 ह कोणता चिन्ह आहे मध्ये? या पर्यायामधलं सांगा, याच्यामधलं कोणतं चिन्ह येईल? 1 नंबर, म्हणजे तुमचं मत आहे इथं चिन्ह असं येईल, हेच मत आहे ना? असं येईल वाटतंय का सगळ्यांना? कोणतं वाटतंय? कोणतं वाटतंय? नीट बघा प्रश्नाकडं नीट पहा। इकडचं मोठं तोंड म्हणजे ही संख्या मोठी आहे असं म्हणायची। आता मी सांगितलं 20 शतक म्हणजे 20 शतक, एकक दशक, 2 चे 0 जोडावं लागतील का नाही पुढं? ही झाली 2000, आणि ही किती आहे? 2 ह, ही किती झाली? 2000। कोणतं चिन्ह येईल? हेच लक्षात ठेवा म्हणतोय मी, अशा प्रश्नामध्ये तुम्हाला फसवते। कोणतं बरोबर आहे? एकाचं पण उत्तर बरोबर आलं का नाही, म्हणजे याच्यामध्ये येणार बरोबर चिन्ह येईल का नाही? तिसरा प्रश्न घ्या, आता बारकाईने विचार करायचा, चुकलं नाही पाहिजे। 3 श ही झाली एक संख्या आणि बरोबर बॉक्स 3 30 श कोणता येईल बघा? नीट बघा प्रश्नाकडं। 3 शतक म्हणजे 300 आणि 30 शतक म्हणजे हे झाले 3000 झाले का नाही? म्हणजे 3000 मोठा होईल याच्यामध्ये, राहील का लक्षात? आता शतक कसं करायचं? हे 30 शतक येतं, 30 शतक म्हणजे 30च्या पुढे 2 शून्य द्यायचे। शतक म्हणजे 3 अंक आले पाहिजेत, आणि इथं मात्र 30 दिलंय, आपला दिलंय का नाही? म्हणजे 30च्या पुढे 2 शून्य आले पाहिजेत, राहील का लक्षात? हा प्रश्न चुकला तर आपलं मिरिट चुकन का? नॉर्मल फसवण्यासाठी हे असे प्रश्न दिलेले असतात, त्याच्यामध्ये कुणी चुकायचं नाही, सिंपली तुम्हाला फसवण्यासाठी का नाही? आता मीच तुम्हाला 2दा फसवलंय का नाही? फसवलंय का नाही? चुकन का कोणाचा? घ्या लिहून दे, प्रश्न चुकला नाही पाहिजे, ज्याचा प्रश्न चुकणार तो मेरिट मधून हुकणार आणि स्कॉलरशिपला मुकणार, आणि मग नुसतं त्याच्या प्रश्नपत्रिकेत डोकणार आणि तसाच मग अभ्यास न करायला सोकणार। 155 नाही 57। बी मधला प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 सांगा, चला चुकला नाही पाहिजे। पर्याय क्रमांक 1 पटपट। 57,25,757। पर्याय नंबर 2
$275. 3 नंबर पर्याय 275. 4 नंबर पर्याय 525. असे ग्रुपिंग करायची सवय लावायची. 3 2 2 2. कोण त्यांना बोलून देत जरा कधी मध्ये. तुम्ही त्याच्या फास्ट व्हायचं. विराट झालाय फास्ट. हा चांगला उघडतोय का? हा बघा, खालील पैकी आपला कीवर्ड काय प्रश्नामध्ये? सर्वात मोठी संख्या विचारली. काय विचारली? सर्वात मोठी. मग इकडून सुरुवात करायची. कोणाकडून? माझ्याकडून सुरुवात करायची. कोणत्या हाताकडून? इकडची सांगितली होती मी, डावीकडून सुरुवात करायची. लहान आणि मोठी मध्ये पहिला अंक सगळ्यांचा सारखा आहे का नाही? आपला विचारली सगळ्यात मोठी. विचारली का नाही? मग जो अंक मोठा असेल डावीकडून सुरुवात करून ती संख्या मोठी असणार. पहिला अंक सारखाचे म्हणजे सगळे पर्याय पहिल्या अंकानुसार सारखेच आहेत का नाही? आता पहिला अंक संपला, दुसरा बघायचा. दुसरा इथं काय आहे? 7 2 7 7 आहे का नाही? मग याच्यातून पर्याय नंबर हा 2 छोटा आहे का नाही? आपला विचारलंय मोठं म्हणजे हा पर्यायाचा विषय संपला. तिसरी संख्या बघताना त्या पर्यायाकडे बघायचंच नाही. आहे का नाही? आता या 3 पर्यायामध्ये 3 नंबरचा अंक बघायचा. किती आहे? 2 2 2 सारखेच आहेत का नाही? त्याच्यानंतर पुढचा अंक बघायचा 2च्या नंतर. कोणता आहे? 5 5 आणि इथं किती आहे? 7. यांच्यामध्ये मोठा कोणता आहे? 7. याच्यामध्ये 5 5 आहे म्हणजे या छोट्या झाल्या, ही झाली सगळ्यात मोठी संख्या. आणि तेच जर आपला सगळ्यात छोटी विचारली असते कोणती आली असती? सगळ्यात सुरुवातीला जी बाहेर पडली ती आपल्याला आली असती. बरोबर आली असती का नाही? सर्वात लहान किंवा सर्वात छोटी विचारली असती तर 2 नंबरचा पर्याय आला असता आणि सर्वात मोठी विचारल्यामुळं पर्याय नंबर 4 बरोबर आला. आला का नाही? 8001. सगळ्यात सुरुवातीला काय बघायचं? संख्या किती अंकी आहेत. ही किती अंकी आहे? किती अंकी झाली? संख्या वाचा पटकन. पहिली संख्या किती आहे? 8 कोटी. 8 कोटी. हा 11. 2 नंबरची संख्या किती झाली ती? 8,10,01,801 आहे का नाही? 3 नंबरची बघायची. किती अंकी ही? 8. किती झाली संख्या? 8,01,08,01. ज्यावेळेस आपण संख्येची ग्रुपिंग करून घेतो प्रश्नपत्रिकेमध्ये आपण डायरेक्ट कॉमा देऊन तुम्ही ग्रुपिंग करून घ्यायची. काय करायचं? कॉमा देऊन ग्रुपिंग करून घ्यायची. आता पहिल्यापेक्षा सोपं सांगतो काय करायचं. एक एक अंक बघायचा नाही. आता सगळ्या कोटीतल्या संख्या आहेत का नाही? ह्या आपला ग्रुपिंग केली की लगेच लक्षात येणार या संख्या सगळ्या कोटीमधल्या आहेत. येईल का नाही लक्षात? ज्याच्या लक्षात येणार नाही या संख्या कोटीमधल्या येतात त्याचा काही उपयोग नाही म्हणायचं. काय म्हणायचं? त्याचा काही उपयोग नाही. आहे का नाही? आता आपला समजले या संख्या सगळ्या कोटीमधल्या येतात. सुरुवातीला सगळे 8 कोटी आहेत का नाही? 8 कोटी. दुसरा डायरेक्ट ग्रुप बघायचा. इथं किती आहे? फक्त 1 कोटी आहे. इथं 1 कोटी. आपला काय विचारलंय? लहानात लहान विचारलंय का नाही? इथं 10 कोटी आहे आणि इथं 10 कोटी आहे. म्हणजे हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. झालं का नाही? त्या 2 पर्यायाकडे पुन्हा डोकून सुद्धा बघायचं नाही. भले त्यांना राग आला तरीही चालेल. मी तुझ्याकडे बघत नसते म्हणायचं. मी तुझ्याकडे बघत नसते नाहीतर मी तुझ्याकडे बघत नसतो. कोणाला? त्या 2 पर्यायांना. आता उरले 2. कोटीच्या नंतरचा ग्रुप कोणता आहे? कोटीच्या नंतर आला लाखाचा ग्रुप आणि लाखाच्या नंतर आता हजाराचा ग्रुप. इथं 0 0 हजार आहेत का नाही? आणि इथं 8,000 आहेत. मग याच्यामध्ये लहान कोणती? 0 हजारावाली ही लहान म्हणून पर्याय नंबर 3 महान. आहे का नाही? म्हणजे पर्याय नंबर 3 आपलं उत्तर आलं का? चुकन का? दिलेल्या चौकटी देणारे चिन्ह योग्य चिन्ह निवडा. काय? दिलेल्या चौकटीत सांगा.
येणारे योग्य चिन्ह निवडा. आणि कोणाकोणाला आवडतो चिवडा? हा सांगा काय खाली? पेन उघडा ना. 5400 अधिक 2345 चौकट 7 गुणिले 1100. आता झटपट उत्तर कसं काढायचं इकडे बघा. कसं? जागेवर तुम्हाला बेरीज करता आली पाहिजे. तिकडून सुरुवात करायची. 2 असे अंडरलाईन करायचे जायचे खाली पेपर मध्ये. लय लिहित बसत जायचं नाही. 2 आणि 5 7. फक्त अंक मध्ये सोडायचं नाही. अंकाची जोडी लावता आली पाहिजे. पहिल्या अंकाला लगेच अंडरलाईन करायची. 4 आणि 3 त्याच्यानंतर 4 आणि 3 7. त्याच्यानंतर 5 आणि 2 ये तो सारे 7 ही हो गए. हम 7 है. 4 बार 7 आहे का नाही? आणि मधी चौकट आहे तशीच आहे का? पुढं यांचा गुणाकार मी सांगितलं होतं कसा करायचा. 2 शून्य आहेत का नाही? मग 11 7 77. 2 शून्याला 2 शून्य. कोणती संख्या मोठी आहे? 7777 म्हणजे ही संख्या मोठी आहे. मग इथं चिन्ह कोणतं द्यावं लागल? किती नंबर पर्याय? पर्याय नंबर 3 चं चिन्ह बरोबर आहे. म्हणजे आपला पर्याय नंबर 3 बरोबर आहे. समजलंय का? यांना फास्ट करता. बेरीज करायला दुसरीकडे लिहून घेण्याची गरज पडेल का? डायरेक्ट लिहायचं. 2 आणि 5 7. 4 आणि 3 7. 3 आणि 4 7. 5 आणि 2 7. हम 7 है. आलं का? हम 7 है. हम 4 बार 7 है. आलंय का? आता इथं संपला आपला आजचा लेक्चर. कोणाला काय प्रॉब्लेम? बिलकुल कोणालाच? ओके.